माझ्या पार्लर मध्ये काम करणाऱ्या मुलीची चौकशी होते म्हटल्यावर क्लायंट्स गमावून बसू आपण शलाका, म्हणून अस्वस्थ आहे मी। हे बघ, थोडासा त्रास आपल्याला सहन करावा लागेल। दीक्षाच्या आत्महत्येला जे लोक जबाबदार असतील त्यांना जर शिक्षा व्हायला हवी असेल तर आपल्याला पोलिसांना कॉपरेट करावं लागेल। आज वसुमतीताईंचा फोन आला होता, त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलंय मनूला घेऊन। तू असं कसं कबूल केलंस का त्यांना? परवा कसं जमेल आपल्याला? का न जमायला काय झालं? अगं उद्या सुद्या वहिनी हॉस्पिटल मधून येणार, तिला 2-3 दिवसांची तरी उसंत मिळू देत ना। हे बघा, राऊतांची भेट आता कॅन्सल करता येणार नाही। अहो ती मोठी लोक आहेत, बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांची वेळ महत्वाची असते। ते काही नाही, त्यांनी दिलेला दिवस आणि वेळ आपल्याला पाळावी लागेल, नाही तर बरं नाही दिसणार। त्यांना वाटेल आपणच टाळाटाळ करतोय। जाऊ दे, तुम्ही समजून घेणारच नाही मला, वहिनी बरोबर समजून घेतील। हॅलो हॅलो, मंगेश बोलतोय। तुम्ही? पण हा फोन माझ्याकडे कसा आणि तुम्ही कसे काय? सरप्राईज म्हणजे? गडबडलीस ना? ऍक्च्युली मगाशी मीच तुझ्या पर्समध्ये ठेवला होता। पण का? का म्हणजे म्हणून तर आपल्याला बोलता येत आहे। हो पण मला साड्या पाठवल्या होत्या, आता मला मोबाईल फोन देताय, कशासाठी करताय हे सगळं? 2 कारण, कुठलं सांगू? 1 मिनिट। दोन्ही सांग। ओके, पहिलं कारण असं आहे की तुझी आई हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे इमर्जन्सीला तुला तो कधीही लागू शकतो। आणि दुसरं कारण असं आहे की प्लीज तू रागवू नकोस। रागवण्याजोगं काही असेल तर मी नक्कीच रागवीन। दुसरं कारण असं आहे की जर मला तुझ्याशी कधी बोलावंसं वाटलं तर मला बोलता यावं म्हणून। नाही ते ठीक आहे, पण माझी एक अट आहे। तुम्ही मला फोन इमर्जन्सीसाठी दिलाय ना, आता माझी इमर्जन्सी संपली म्हणजेच आई बरी झाली की मात्र हा फोन तुम्हाला परत घ्यावा लागेल। पण तुम्ही मला इतक्या रात्री का फोन केलाय? आणि यावेळेला प्लीज दोन्ही कारण सांगून टाका। नाही, यावेळी एकच कारण आहे। ऍक्च्युली माझा वाढदिवस असतो आज। अय्या खरंच? आणि तो सेलिब्रेट करायला माझ्या बरोबर कोणी नाहीये, म्हणून मग तू आलीस डोळ्यासमोर। मला आवडेल तुमचा वाढदिवस साजरा करायला। ग्रेट, थँक्यू सो मच। थँक्यू। दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्स।